brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुमच्या अंतर्गत राजकारणामुळे तुम्ही युती तोडताय असा भाजपचा आरोप आहे. भाजपला आता मला बोलायला लावू नका. या स्थानिक नेत्याला सांगतो, थोडा आवर घाला. तुम्ही काय केलंय आता आणखी मी स्पष्ट बोलणं योग्य नाही, म्हणून मी थोडा संयम राखतोय. कसे कुठं कट कारस्थान शिजले याची सुद्धा कल्पना आम्हाला आलेली आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर इतक्या टोकाची चिखलफेक करणं योग्य नाही, म्हणून आम्ही शांत आहोत. पण राज्यात सगळीकडेच हा फॉर्म्युला दिसतोय हो. सगळीकडेच आता सगळीकडे पुण्यात ही आता या घडीला पुण्यात सुद्धा भाजप आणि शिवसेनेची युती दिसते. सगळीकडे तुमची ही अवस्था केली. आमची काही अवस्था केलेली नाही. आम्ही महायुती म्हणून इलेक्शन लढायच्या मनस्थितीत होतो. आता याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कमजोर आहोत. आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने हे सगळ्या निवडणुका लढणार आहोत. याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल. भविष्यामध्ये काय होईल त्याचं आता आजच्या घडीला सांगता येणार नाही. परंतु निवडणुका हे आम्ही ताकदीने लढू. नाही, पण भविष्यामध्ये या जो आता तुम्हाला फसवलं गेलंय किंवा तुम्हाला अंधारात ठेवलं गेलंय सगळीकडेच महाराष्ट्रात, याचा परिणाम भविष्यात राज्याच्या राजकारणावर होऊ शकतो का? याचा काय परिणाम होईल काय नाही होईल याच्याबद्दलचं आता भाष्य करणे योग्य नाहीये. या सगळ्या बाबी वरिष्ठांच्या कानावर सुद्धा आहेत, त्यांच्या माहितीत आहेत. ते याच्यावर लक्ष ठेवून आहेत. काय निर्णय जरी घ्यायचं जर ठरलं तरी ते वरिष्ठ नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील. त्यावर आज भाष्य करणं उचित होणार नाही. अजितदादा सोबत असल्यामुळे तुमची गरज नाही का भाजपला? असं काही नाहीये. ते राजकारण वेगळं, महानगरपालिका राजकारण वेगळं.